सेक्टर 10 संघ, सॉरी सेक्टर 10 संघ 11वा खेळाडू पाठवून द्या. सेक्टर 10 संघ शेवटचा कॉल असेल. तर टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया मित्रांनो. साई मित्रमंडळ नेरूळ आयोजित साई चषक 2026 चा पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. गोलंदाज प्रज्वल आणि सामना करेल स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज रोहित आणि त्याची साथ देईल तो फलंदाज ओमकार. व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय श्री नगरसेवक सचिन दादा लवटे साहेब असतील. तदनंतर आपण पाहिलं तर संदीप दादा पात्रे एक थोर, संजय दादा पात्रे साहेब एक थोर समाजसेवक विभागातले, निलेश दादा कोळी साहेब क्रिकेटचे एक जबरदस्त चाहते, विशाल दादा गाडगे आणखीन एक युवा समाजसेवक आणि विनयजी लिपकर साहेब एक युवा उद्योजक, प्रणिलजी उतेकर साहेब अशा दिग्गज मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये पहिला चेंडू टाकण्यासाठी प्रज्वल झालाय सज्ज. नियमावली स्पष्ट. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. साई चषक 2026 च्या पहिल्या चेंडूचं. सामना करेल फलंदाज रोहित. पहिला बॉल इथे निर्धावने सुरुवात आहे. 4 षटकांची मॅच आहे. 4 षटकांची मॅच, कंपल्सरी चेसिंग ही स्पर्धेची नियमावली आहे. पहिला बॉल पडण्यासाठी आपण पाहिलं तर जवळपास 12:30 वाजलेले आहेत. 9:30चा टायमिंग होता. 3.5 तास मागे आहोत. हा टाइम कव्हर करायचा आहे, त्यामुळे घाई गडबड हा कॉल तुम्हाला सातत्याने येत राहील याची नोंद घ्या. व्हाईट बॉल. पहिला चेंडू अतिशय चांगला, परंतु दुसरा चेंडू इथे व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळाला. अवांतर चेंडूची सांगता मैदानावरती निर्माण केली जाते. चला, घासायचं म्हणजे त्याचं कातडं काढायचं नाहीये. एक चेंडू एक धाव झालेली आहे. बॉक्स क्रिकेट मित्रांनो, अतिशय गतिमान क्रिकेटचं फॉर्मॅट आहे. पॅडलाईनला इथे बॉल आढळतोय, परंतु पंचांचा इशारा की लेग बाईसच्या माध्यमातले सिंगल जरूर मैदानावरती मिळते. रोहित आणि ओमकार आले सलामीसाठी आणि रोहित आपण पाहिलं तर असून देखील खाता खुलं करू शकलेला नाहीये. 2 चेंडूचा सामना त्याने केलाय. 1-2 धावा जरूर टीमने बनवल्यात, परंतु एक आहे वाईडची आणि एक धाव पाहिली तर लेग बाईसच्या माध्यमातली मिळते. हॅलो चेक. 2 चेंडू आणि 2 धावा धावफलकावरती. सध्याचं चित्र आपण पाहिलं तर जरूर आपण पाहतोय. थोडासा आवाज सेट करायचा डीजे मास्टर. चेक चेक. तर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा मैदानावरती केला जातोय जरूर. आणखीन एक अवांतर चेंडू या ओव्हरचा. हा दुसरा अवांतर चेंडू आपण पाहिलं तर जरूर मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालाय. पुढचा बॉल इथे ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. झालंय काय, दोन्ही गाड्या एकाच रुळावरती. एकाला माघारी परतायचं होतं आणि रोहितला इथून परतावं लागेल. पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज रोहित बॅक टू द पवेलियन. तर व्यासपीठावरती काय मान्यवरांची शुभ उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मी विनयजी लिपकर साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावरती उपस्थित सत्कार मूर्ती या विभागाचे कार्यसम्राट, नगरसेवक, दोस्ती दुनियातील राजा माणूस सन्माननीय श्री सचिन दादा लवटे साहेब यांचा मात्र यथोचित सन्मान करायचा आहे. तर पहिला गडी मात्र गारद झालाय. पुढचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी इथे आपण पाहिलीत, परंतु सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये खेळाडू पोहोचताना जरूर आपण पाहतोय.
तर इथे धावा संख्या आपण पाहिली तर जरूर झाली होती, मात्र 5 धावा. फायर रन्स ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडूचा खेळ अद्याप देखील शिल्लक असेल. 5 धावा इथे मात्र झालेल्या आहेत. गुड चेक मैदानाच्या आतमध्ये. चेंडू देखील 5, धावा देखील 5. चांगलं षटक पहिला हाताळला गेलाय गोलंदाज प्रज्वल यांच्या माध्यमातून. 4 ओव्हरची ही मॅच असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. इथे मिस जज झाला खेळाडू, मिस जज झाला आणि त्याचंच कारण की बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी इथे मात्र येतोय चौकार. तर चौकार मात्र मैदानावरती लगवला जातोय. 4 धावा शेवटच्या बॉलवरती येताना आपण पाहू शकाल. सी टाईप स्पर्धा आहे. 10 खेळाडू सीमारेषेच्या मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहू शकाल आणि त्या दरम्यान अगदी शेवटच्या बॉलवरती चौकार वसूल केला जातोय. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती शुभमच्या हातामध्ये चेंडू मात्र सुपूर्द केला जातोय. संघाकडून दुसरं षटक मात्र घेऊन येत असताना गोलंदाज शुभमला आपण पाहतोय. चला 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 चला, एवढा वेळ नका घेऊ. पुढचे दोनही संघ तयार ठेवायचे. आयोजक आपल्याला सूचना येते. तर नक्कीच आपण पाहिलं तर बॅक टू बॅक मागील 2 चेंडूंवरती 2 चौकार येताना आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा पंच करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये. पंचांकडे लाऊड अपील, परंतु अपीलमध्ये उत्साह जास्त होता. आत्मविश्वासाची कमतरता आपल्याला बघायला मिळाली. 1 धाव तिथे धावून पूर्ण केली जाते. 14 पर्यंत धाव फलक जाऊन मात्र पोहोचतोय. 9. तर नक्कीच 14 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहिलं तर ओमकार सलामीला आलाय. ओमकार एक चौकार त्याच्या बॅटमधनं मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती जरूर आला होता. तो ओमकार यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती. मैदानाच्या 3 बाजूला तुम्ही चौकार मारू शकतात आणि त्याच प्रयत्नांमध्ये मात्र हे खेळाडू मात्र मैदानावरती. इथे चांगला चेंडू हाताळला गेला. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय आणि तेच कारण आहे मित्रांनो. इथून आपण पाहिलं तर जरूर चेंडूची वाट पाहत चेंडू कधी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवला ते देखील या खेळाडूला कळलेलं नाहीये. पुढचा बॉल इथे आपण पाहू शकाल. जरूर पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आहेत. बॅकफूटवरती राहिला तर तुम्ही बॅकफूटवरतीच राहाल. चेंडूची वाट बघत राहिला तर चेंडू तुमची वाट कधी लावून जाईल हे देखील तुम्हाला समजू शकत नाहीये. धाव फलक स्थिरावलेला आपण पाहिलं तर 14 धावा फलकावरती. 4 चेंडू झालेले आहेत. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. इथे व्हाईट बॉलचा इशारा पंच करतील, परंतु व्हाईट प्लस विकेट दोन्ही संघांना 1-1 गुण मिळेल. एकाला मिळेल विकेट, एकाला मिळेल रन. आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये तर नक्कीच आपण पाहिलं तर फलंदाज डावखुरादाच्या मैदानावरती आलेत आणि आल्या सिंगलने आपल्या डावाची सुरुवात करताना आपण पाहतोय. तर या दरम्यान सन्माननीय श्री अभिजितजी भोर साहेब यांना विनंती असेल. तर धावसंख्या झाली आहे 15. तर ऋषीनाथजी वाडेकर साहेब आणि अभिषेकजी भोर साहेब यांना विनंती असेल की आपण
व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न नफाच्या विभागातले ज्येष्ठ समाजसेवक यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन या क्रिकेटच्या स्पर्धेचा मात्र आनंद घ्यायचा आहे. तर इथून मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या आपण पाहिली तर जरूर 17 धावा येताना आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहिलं तर पियुषची वर्णी लागतीये. तर इथून आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सिंगल मैदानाच्या आतमध्ये पियुष आलाय गोलंदाजीसाठी आणि पहिल्या बॉलवरती सिंगल खर्च करतोय. ह्या एका धावेने मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 धावा धावफलकावरती, 18 ऑन द बोर्ड. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र सुरू झालाय. पहिला चेंडू टाकला गेलाय आणि जवळपास धावसंख्या आपण पाहिली तर 18. दोन्ही सामने दोन्ही बाजूने चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळालं. चांगला चेंडू मिळतात त्यावरती सन्मान देऊन एका दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि एखादा खराब चेंडू मिळताच त्यावरती दणकन प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र मैदानावरती जरूर केला जातोय. तर याच दरम्यान आपण पाहिलं तर सन्माननीय श्री ऋषीनाथजी वाडेकर काका यांचा इथे शुभागमन होताना आपण पाहतोय आणि त्यांच्या समवेत अभिजित दादा भोर यांचं देखील इथे शुभागमन होत आहे. दोन्ही मान्यवरांचं मात्र मनपूर्वक आणि सहर्ष असं स्वागत असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम येतोय इन ॲट नंबर 5, 5व्या क्रमांकावरती. कोणत्याच फलंदाजाला फार काळ मैदानामध्ये तग धरून फलंदाजी करता येत नाहीये. येऊन फक्त हजेरी लावण्याचं काम केलं जातंय की काय मैदानावरती, अशा प्रकारचं चित्र जरूर आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज पियुष सज्ज, यावेळेस सामना करेल तो फलंदाज शुभम. यावेळेचा बॉल आव्हांतरचा इशारा पंच मात्र करतायत मैदानावरती. आव्हांतर चेंडू मात्र एक धाव देऊन जाते टीमला. 19 पर्यंत गेले धावफलक, 19 ऑन द बोर्ड. इथे कट करण्याचा प्रयत्न, चेंडू अखेरच्या क्षणी जातो डिक्लेरेशन झोनमध्ये एका धावेकरिता. एका धावेपेक्षा जास्त इथे देखील काही नसणार आहे. एका धावेनिशी टीमचा धावफलक मात्र 1ने पुढे सरकेल, जाऊन पोचेल 20 धावा फलकावर. दुसरं दशक इथे मात्र झालं पूर्ण. पुढचा बॉल, हा बॉल इथून देखील आपण पाहिलं तर कुठेतरी पंच इशारा करतील आव्हांतरचा. आव्हांतर धावसंख्येमध्ये भर या ओव्हरचा जवळपास आपण पाहिलं तर हा दुसरा अवांतर चेंडू पंच दर्शवत आहेत. इथे देखील बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न. भरपूर खेळाडू आपण पाहिले तर अगदी बॅकफूटवरून फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि तिथे मात्र पूर्णपणे फसताना आपण पाहतोय त्यांना. पुढचा चेंडू, इथे खराब क्षेत्ररक्षण आहे आणि त्याचाच परिणाम मित्रांनो बॉल जातोय सीमारेखा पार. भरपूरशा कालावधीनंतर येतोय एक धमाकेदार चौकार. तर या चौकाराच्या मदतीने मात्र तब्बल 25 पर्यंत जाऊन संघ पोहोचतोय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या ओव्हरचा. पियुष हे षटक अतिशय चांगलं होतं आतापर्यंत, परंतु एका चौकाराने पूर्णपणे थोडंसं मी म्हणेल टार्गेट हलवलं, धावफलक हलवलं ह्या चौकारानं. क्षेत्ररक्षण तितकंसं चांगलं होत नाही आहे आपण पाहिलं तर फिल्डिंग करणाऱ्या संघाचं. इथे देखील यष्टीरक्षण जर का चांगलं झालं असतं तर आणखीन एक विकेट बघायला मिळाली असती, परंतु यष्टीरक्षकाला चेंडू गॅदर करता आलेला नाही आहे. 3 ओव्हरचा खेळ इथून झाला समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर टीमची धावसंख्या एकंदर धावफलकावरती आपण पाहिली तर झालेली ती मात्र 25 धावा. 3 गडी बाद 25 ही धावसंख्या सध्या आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र नक्कीच बघायला मिळतीये. तर धावफलकावरती धावसंख्या 25 धावा, 25 ऑन द बोर्ड. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 25 धावा झालेल्या आहेत.
तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज साहिल आणि पहिलाच बॉल इथे पंच इशारा करतील अवांतरचा. व्हाईट बॉलने सुरुवात मात्र मैदानावरती केली जाते. अवांतर चेंडू पंच दर्शवत असताना एकदम मात्र मिळते बॅटिंग करणाऱ्या सेक्टर 10 संघाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. इथे मात्र अवांतरचा इशारा. बॅक टू बॅक 2 चेंडू आणि दोनही चेंडू मैदानावरती आपण पाहिलं तर जरूर अवांतर येताना आपण नक्कीच पाहतोय. हाय हाय तर पुढचा बॉल इथे आपण पाहिलं तर परत एकदा वाईडचा इशारा. सलग हा तिसरा अवांतर चेंडू मैदानावरती मात्र टाकला जातोय गोलंदाज साहिलच्या माध्यमातून. आतापर्यंत एकदा थोडं खराब क्षेत्ररक्षण साहिलचं राहिले आणि गोलंदाजी जर आपण पाहिलीत तर पहिले तीनही चेंडू तो मात्र मैदानावरती कुठेतरी अवांतर टाकताना आपण नक्कीच पाहतोय. तर इथे मात्र नो बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये आणि त्यावरती लगवला जातोय चौकार आणि संधी मिळते आपल्या डीजे मास्टरला. तर धावफलकावरती धावसंख्या आपण पाहिली तर जरूर 33 धावा 33 रन्स आपण पाहतोय. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 8 धावा बोनस स्वरूपाच्या मिळत आहेत आणि एकही चेंडू मात्र इथे आपल्याला होताना पाहायला मिळत नाहीये. थोडीशी खराब गोलंदाजी साहिलची. तर इथे पहिलाच बॉल आणि इथून يا اخي تفوز تفوز والله خوش رايك صح عندي لك رقصة قوية يا الحبيب اسمها صبوحة خطبها نصيب مد يدك كنا بتاع. आपण पाहतोय त्यानंतर आपण पाहिलं तर सिंगल गोलंदाज हर्षल स्वतःवरती विश्वास दर्शवण्याऐवजी मात्र संधी दिली गेली ती साहिलला, परंतु साहिलला फारशी चमक दाखवता आलेली नाहीये. त्यामुळे पुन्हा एकदा हर्षलने स्वतःवरती विश्वास दर्शवत कुठेतरी इथे मी म्हणेल गोलंदाजीचा ताबा घेतला आणि पहिल्याच बॉलवरती विकेट संपादन त्याने करून दाखवलं आणि दुसऱ्या बॉलवरती आपण पाहू शकाल की सिंगल मात्र खर्च होताना नक्की पाहतोय. पुढचा बॉल इथे पंच इशारा करतील अवांतरचा. एक संधी निर्माण झाली होती या खेळाडूला बाद करण्याची, परंतु यष्टीरक्षकाला चेंडू काय गवसला नव्हता आणि तोच खेळाडू अजून देखील मैदानामध्ये तळ ठोकून उभा जरूर आपण पाहतोय. इथे फलंदाज मात्र असेल बाद. तर धाव फलकावरती धावा संख्या आपण पाहिली तर झालेली ती मात्र 35 धावा. तर धाव फलकावरती धावा संख्या आपण पाहिली तर 35 आणि त्यामध्ये आणखीन एक जोडावी लागेल. एकूण धावांचा विचार केला तर तब्बल 36 धावा धाव फलकावरती होताना आपण पाहतोय. आणखीन एक अवांतर चेंडू धाव फलकावरती. भरपूर सारे वाईट बॉल या ओव्हरमध्ये बघायला मिळाले, म्हणजे निम्मे रन तर वाईट आणि नोचेच इथे येताना जरूर आपण पाहतोय. अवांतर धावेने टीमची धावसंख्या मात्र एकने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 37 धावा धावफलकावरती. 37 ऑन द बोर्ड. शेवटचे आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ इथून मात्र बाकी असेल. आणखीन एका विकेटचं पतन. अवांतर चेंडू भरपूर टाकले, परंतु या ओव्हरमध्ये विकेटचं तर जास्त
तर इथे आणखीन एक आव्हानदार चेंडू आपण मैदानावरती पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. इथे नो बॉल. पंच मात्र इशारा करतील नो चेंडूचा. लांब लचक चालणारं षटक आहे, कधीच संपेल कोणीच सांगू शकत नाही मित्रांनो. तब्बल 40 धावा. या षटका अगोदर धावसंख्या होती 25. आतापर्यंत या ओव्हरमधले चेंडू झाले जवळपास 4 आणि 4 चेंडूंमध्ये तब्बल 15 धावा खर्च झाल्या आहेत. त्यातल्या बॅटच्या माध्यमातल्या मला वाटतं 4 ते 5 धावा असेल. उर्वरित सर्व धावा ज्या आहेत त्या एक्स्ट्रा स्वरूपाच्या मैदानावरती जरूर बघायला मिळाल्यात. हा बॉल इथे पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंच करत असताना आपण जरूर पाहतोय. आणखीन एक आव्हानतर चेंडू मैदानावरती आहे. तर यावेळेस आपण पाहिलं तर सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचली ती मात्र 42 धावा, 42 ऑन द बोर्ड. आणि जवळपास या सत्रातला शेवटचा चेंडू मैदानावरती शिल्लक असेल. आणखीन एक व्हाईट बॉल. गेल्या 15 मिनिटांपासून मित्रांनो ही ओव्हर सुरू आहे. कधी संपेल कोणी सांगू शकत नाहीये. आणि इथून मात्र आणखीन एक विकेट. फलंदाज मात्र होईल बाद. बहुपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. त्यांचा शुभ सन्मान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी विनंती करेन विनयजी लेपकर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते तर मी विनंती करेन सन्माननीय श्री विनयजी लेपकर साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावरती उपस्थित या विभागातले कार्यसम्राट आणि युवा नगरसेवक सन्माननीय श्री सचिनदादा लवटे साहेब यांचा मात्र शुभ सन्मान करायचा आहे. विनयदादा आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावरती उपस्थित सत्कार मूर्ती सन्माननीय श्री सचिनजी लवटे साहेब यांचा मात्र यथोचित सन्मान करून घ्यायचा आहे. तर या दरम्यान आपण पाहिलं तर व्यासपीठावरती सन्माननीय श्री सचिनदादा लवटे साहेब यांचा इथे मात्र सन्मान केला जाईल. मी विनयजी लेपकर साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावरती उपस्थित सचिनदादांचा सन्मान करायचा. आणि सचिनदादा आपल्याला विनंती असेल की आपण या सन्मानाचा मात्र स्वीकार करायचा आहे. चला पुढच्या मॅचचे दोन्ही संघ नाणेफेकीसाठी व्यासपीठावरती यायचे. तर याच दरम्यान आपण पाहिलं तर सन्माननीय श्री सचिनजी लवटे साहेब यांचा इथे सन्मान केला जातोय आपल्या व्यासपीठावरती. तदनंतर मी विनंती करेन सूरजजी साळवी यांना की आपण आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय श्री संजयजी पाथरे साहेब यांचा मात्र सन्मान करायचा आहे. तर या दरम्यान आपण पाहिलं तर पात्रे साहेबांचा सन्मान इथे मात्र केला जातो सूरजजी साळवी यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर मी मिथुन यादव यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते विशालजी गाडगे साहेब यांचा देखील सन्मान करायचा आहे. मिथुनजी यादव आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावरती उपस्थित सत्कार मूर्ती सन्माननीय श्री विशालजी गाडगे साहेब यांचा मात्र इथे यथोचित सन्मान करायचा आहे. तर विशाल साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी पुढे यायचं आहे. एक थोर समाजसेवक सन्माननीय श्री विशालजी गाडगे साहेब यांचा इथे मात्र सन्मान केला जातोय. तदनंतर
अभि कापसे यांना विनंती असेल की आपल्या शुभास्ते व्यासपीठावरती उपस्थित दोस्ती दुनियातील राजा माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे असे निलेशजी कोळी साहेब यांचा देखील इथे मात्र सन्मान करायचा आहे. चला चला फिल्डिंग सजवून घ्यायची आहे, लवकरात लवकर विनंती असेल. सेक्टर 10 संघ फिल्डिंग सजवून घ्या मित्रांनो, अन्यथा 5 धावांनी पॅनलाइज केलं जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. पुढच्या मिनिटामध्ये मॅच जर का सुरू झाली नाही तर 5 धावांची पॅनल्टी असेल तुम्हाला. तर यावेळेस आपण पाहिलं तर निलेशजी कोळी साहेब यांचा इथे मात्र सन्मान केला जातोय. 43 धावा झालेल्या आहेत, 44 धावांची गरज आहे. त्यानंतर सूरज साळवे यांना पुन्हा एकदा विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते ऋषीनाथ वाडेकर काका यांचा इथे मात्र सन्मान करायचा आहे. तर तरुणजी सामंत यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. ऋषीनाथजी वाडेकर काका यांचा इथे सन्मान आपण करतोय. मी तरुणजी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करून घ्यायचा आहे. तर नेहमी ज्यांची साथ या नवयुवकांना असे असे वाडेकर काका यांचा इथे सन्मान मात्र केला जातोय. तदनंतर मिथुनजी यादव यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते प्रसाद पवार यांचा देखील सन्मान करून घ्यायचा आहे. मिथुनजी यादव साहेब आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते प्रसाद दादा पवार यांचा सन्मान करायचा. चला मॅच सुरू करायची आहे, मॅच सुरू करा. तर प्रसाददादा पवार यांचा सन्मान मिथुनजी यादव, जर मिथुन यादव नसतील तर चला त्यांच्या बिहाफमध्ये आपल्या मंडळातील तर यावेळेस पवार साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरती होताना जरूर आपण पाहतोय. मॅच झाली ऑन, 44 धावांची गरज. सलामीची जोडी हर्षल आणि पियुष ही सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. त्यानंतर मी आयोजकांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अभिजित दादा भोर यांचा देखील सन्मान करायचा आहे. अभिजितजी भोर साहेब यांचा देखील सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करून घ्यायचा आहे. तर विशालजी पोळसाहेब यांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. व्यासपीठावरून या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घ्यायचा. आपलं स्वागत आहे साई चषक 2026 या भव्य दिव्य पर्वामध्ये. तदनंतर विनंती असेल आयोजकांना की आपल्या शुभ हस्ते आपले मार्गदर्शक किरण दादा गांगुर्डे साहेब यांचा देखील सन्मान करायचा आहे. किरणजी गांगुर्डे साहेब यांचा सन्मान या व्यासपीठावरती मात्र केला जाईल आणि गांगुर्डे साहेबांना विनंती आहे की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार मात्र करायचा आहे. त्यानंतर मी आयोजकांना विनंती करेन की विनयजी लेपकर साहेब यांचा देखील सन्मान आपण या व्यासपीठावरती करून घ्यायचा आहे. सन्माननीय विनयदादा लेपकर यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. आणखीन एक युवा मित्र आपले सन्माननीय विनयदादा लेपकर साहेब यांचा सन्मान या व्यासपीठाच्या माध्यमातून मात्र नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. No+1 एकूण 2 धावा मिळत आहेत मैदानावरती. तदनंतर प्रणिलजी उतेकर साहेब यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. प्रणिल दादा उतेकर यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. तर आणखीन एक वाईट बॉल इथे मला वाटतं बॅटपेक्षा जास्त धावा वाईड आणि नोच्याच मिळणार आहेत आजच्या दिवसभरामध्ये. भरपूर सारे वाईड, भरपूर सारे नो मैदानाच्या आतमध्ये. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट सन्माननीय श्री यशवंत पाटील साहेब यांचा देखील सन्मान या व्यासपीठाच्या माध्यमातून केला जाईल. तर यशवंत पाटील साहेब आपल्याला देखील विनंती आहे की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. आणखीन एक वाईड +1 एकूण 2 धावा या बॉलवरती देखील आपण मिळताना पाहतोय. थोडंसं खराब क्रिकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये. यशवंतदादा पाटील यांचा सन्मान इथे मात्र केला जाईल. तर पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार आणि जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे फक्त एक चेंडू झालेला आहे आणि 8 धावा झालेल्या आहेत. काय गोलंदाजी सुरू आहे मित्रांनो.
7 धावा एक्स्ट्रा स्वरूपाच्या आहेत. 8 एकूण धावा 8 झालेत. एकूण 8 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. मित्रांनो, यांना प्रत्येक गोलंदाजाला मला वाटतं आज एका द्रोणाचार्याची गरज आहे. कारण की यांना मासा तर दिसत नाहीये, माशाचा डोळा देखील दिसत नाहीये. गाड्या रुळावरनं सरकलेत. गाड्या रुळावरती आणणं गरजेचं आहे. अतिशय खराब गोलंदाजी पहिल्या इनिंगमध्ये देखील आणि या इनिंगमध्ये देखील बघायला मिळतीये. इथून बऱ्याचशा कालावधीनंतर एक लिगल डिलिव्हरी. मायकल होल्डिंग्स नावाचा एक गोलंदाज होता ज्याने आपल्या आयुष्यामध्ये 800हून जास्त षटकं फेकली, परंतु एकही वाईट नाही, एकही नो नाहीये. आणि इथे आपण पाहिलं तर एकाच मॅचमध्ये जवळपास आता 20+ धावा त्या वाईड आणि नोच्या बघायला मिळाल्यात. टप्पा सापडलाय असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाहीये. सूर सापडलाय. टीमची एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी 44 धावांची गरज आणि प्रत्युत्तर दाखल 9 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. हा बॉल इथून जबरदस्त कमबॅक गोलंदाजी कशाला म्हणायचंय दाखवून दिलं गोलंदाज कौस्तुभ याने. कौस्तुभ मित्रांनो, मागील 3ही चेंडू निर्धाव टाकले जात आहेत. फलंदाज आपण पाहिलं तर हर्षद याला अजूनपर्यंत एकही चेंडू एकही धाव त्याच्या बॅटमधून आलेली नाहीये. 3 चेंडूचा सामना त्याने केला. आणि चला पुढच्या मॅचचा टॉससाठी यायचं आपल्याला विनंती आहे. सेक्टर 16 संघ आणि सेक्टर 20 संघ टॉससाठी या. विनंती करतो तुम्हाला. सेक्टर 16 आणि सेक्टर 20 या दोन्ही टीम्सला विनंती असेल की आपण लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. शेवटचा चेंडू असेल या ओव्हरचा. एकूण धावांचा विचार जर का आपण केला तर 10 धावा झालेल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा व्हाईट बॉल. मला असं वाटलं मागच्या 4 चेंडूंवरती टप्पा सापडलाय, परंतु पुन्हा एकदा गाडी रोडावरून खाली घसरली आहे. व्हाईट बॉलचा इशारा परत एकदा मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 11 धावा. 11 ऑन द बोर्ड. पुढचा बॉल परत एकदा वाईड आणि 1 धाव. वाईड +1 एकूण 2 धावा या बॉलवरती. लांब लचक चालणारं हे षटक मैदानाच्या आतमध्ये कधी संपेल कोणीच सांगू शकत नाहीये. एकमेकांना तोडीस तोड आहेत गोलंदाज जास्त चेंडू टाकण्यासाठी असं वाटतंय मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या इनिंगमध्ये देखील एक लांब लचक षटक होतं आणि या इनिंगमध्ये जर विचार व्हायलात तर हे षटक देखील अतिशय लांब आणि अतिशय मोठं षटक आपल्याला बघायला मिळते. ते गोलंदाज कौस्तुभ यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज कौस्तुभच्या माध्यमातून. इथे देखील आपण पाहिलं तर वाईड +1 एकूण 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एकूण धावांचा विचार केला तर 16 धावा. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती आपण पाहू शकाल. थोडीशी खराब गोलंदाजी आहे. भरपूर सारे वाईड, भरपूर सारे नो मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहू शकाल. तर इथून आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ अखेर समाप्त झालाय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर टीमच्या एकूण धावांचा विचार केला तर 16 धावा. चला यानंतरची मॅच आपण पाहिलं तर सेक्टर 16 आणि सेक्टर 20 जर ही ओव्हर संपण्या अगोदर आला नाही तर मॅच 3 ओव्हरची खेळवली जाईल याची नोंद आपण घ्यायची आहे. तुम्हाला दिला गेलेला अवधी ते समाप्त झालाय. जर ही ओव्हर संपायच्या आधी तुम्ही टॉससाठी आला नाहीत तर मॅच पुढची जी आहे ती 3 ओव्हरची खेळवली जाईल याची आपण नोंद घ्या.
चला चला एवढा वेळ नाहीये, चला थोडस स्पीडअप करा बॅटर, थोडं स्पीडअप करा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच धावफलकावरती धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 16 धावा झालेल्या आहेत. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आजू आजू आलाय. पहिला बॉल इथे आपण पाहिला तर जरूर पॅडलाईनला आदळतोय. चला रिव्ह्यू कोणालाच नसणार आहे. पहिला बॉल सिंगल आपण पाहतोय. तर इथे पहिले दोन चेंडू अतिशय सटीक टाकण्यात आलेले आहेत. गोलंदाज आपण पाहिलं तर आजू याच्या माध्यमातून धावा जर पहिल्या दोन्ही चेंडूंवरती 2 सिंगल म्हणजे एकूण धावांचा विचार केला तर 18च्या घरामध्ये जाऊन धावफलक विसावतोय. पुढचा बॉल इथे नो चेंडूचा इशारा आणि नो +4 एकूण 5 धावा इथे या बॉलवरती मिळताना आपण जरूर पाहतोय. तर नो +4 एकूण 5 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. तर इथे पुन्हा एकदा आपण पाहिलं तर गॅप मध्ये मित्रांनो चेंडू मात्र फेकला जातोय. बॅक टू बॅक दुसरा घानाघाती चौक. या 2 चौकारांच्या मदतीने टीमची धावसंख्या 27 धावा धावफलकावरती आहेत. इथे पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. चला खेळाडूंना विनंती आहे, पंच ठेवलेले आहेत मित्रांनो, तुम्ही बाहेरून सूचना करायची नाही, नाहीतर नो कॅन्सल केला जाईल. याची नोंद आपण सर्वांनी घ्यायची आहे. बाहेरून जर का आवाज आला पंचांना कुठला तर डिसिजन कॅन्सल केला जाईल. तर इथे देखील आपण पाहिलं तर 1+1 एकूण 2 धावा मिळत आहेत या बॉलवरती. या 2 धावांनी मात्र टीमची एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 30 धावा धावफलकावरती झालेल्या. 30 रन्स ऑन द बोर्ड. 4 चेंडू झालेले आहेत. असं वाटलं सुरुवातीला की गोलंदाजी चांगली होईल, परंतु त्यानंतर 2 नो चेंडूने पूर्णपणे या मॅचची विल्हेवाट लावून टाकलेली. 2 चौकार त्यावरती आलेत आणि तिथून मित्रांनो काहीसं वेगळं चित्र. इथे देखील गॅपमध्ये चेंडू जाईल गोळीच्या वेगानं, सीमारेखा पार, धावा मिळतील 4. येतोय हा आणखीन एक साई चौकार. तर आणखीन एक नो बॉल, परंतु डायरेक्ट हिट आणि इथे फलंदाज बाद असेल.
तर इथे देखील 9+1 एकूण 2 धावा. धाव फलक जाऊन पोहोचला तब्बल 41 च्या घरावर. चला मित्रांनो, टॉस साठी या. पुढच्या मॅचचे दोन्ही संघ अंतिम पुकार असेल तुम्हाला टॉस साठी यायची. इथे क्लीन बोल्ड केलं जात आहे, परंतु उशीर झालाय खऱ्या अर्थाने मी म्हणेल हा बॉल येण्यासाठी. आणि इथून मात्र विजयाचा चौकार येतोय फलंदाज शुभमच्या बॅट